आई एकविरा मातेचा उदो उदो मंडळी. आता तुम्ही बघता एकविरा आईच्या दर्शनासाठी इथून आपण जातो आणि हा मुख्य प्रवेशद्वार आहे. ही एंट्री गेट आहे. ही कमानी बघा, ही कमानी आहे. श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान, भेरगाव, कारला, लोणावळा. तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. कमेंटमध्ये नक्कीच एकविरा आईचा उदो उदो मेन्शन करा. मंडळी, जर तुम्ही एकविरा आईच्या दर्शनाला आलात तर पायथ्याशीच एक मंदिर आहे, आई एकविरा देवी शक्तिपीठ पायथा मंदिर. तर आता आपण तिथे चाललेलो आहोत. माझ्यासोबत आहेत माझे मोठे मेवणे दादा श्री सुभाष पाटील, भाचा ओंकार वर्तक आणि आमचे मोठे भाचे डॉक्टर अक्षय पाटील. सो आता तुम्हाला ती छोटीशी व्हिडिओ आहे ती दाखवतो आहे. व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा. आई एकविरा देवी शक्तिपीठ पायथा मंदिर. तिकडे एकविराईचं मंदिर आहे. आता पायथ्याशी हे बघा आलं जवळ. मंडळी, तिकडे गेल्यावर कुठल्याही प्रकारचे फोटो पुढे काढायचे नाही आहेत, म्हणून बाहेरूनच हा एक छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी मी दाखवतो आहे. इकडे उपहार स्वच्छतागृह आहे. मंडळी, तुम्ही आता पाहताय की वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात इथे भाविक येत आहेत. तुम्ही बघताय ॲक्च्युली कसं आहे, ही एक प्रथा असते. म्हणजेच भक्त देवीकडे नवस करतात आणि देवी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येते, आई एकविरा माऊली. आणि भक्त मग आपापल्या परीने नवस फेडण्यासाठी वाजत गाजत देवीच्या दर्शनाला येतात. किती सुंदर वाटतं ना मंडळी. तर हा एक अनोखा भक्ती आणि भक्त यांच्यातला हा असलेला खूप सुंदर असा महिमा पाहायला मिळतो आपल्याला. आणि वहिनी आणि दीदींनी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि आता पुढे जाणार आहोत. पहिले भक्त इथे येऊन दर्शन घेतात आणि मग वरती एकविरा माऊलीच्या दर्शनासाठी पायऱ्या चढून जातात. असं हे स्थळ आहे मंडळी, पवित्र असं. नक्कीच भेट द्या. इथे तुम्ही आलात तर खरंच मन प्रसन्न होतं आणि देवी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येते. म्हणून पुन्हा एकदा म्हणतो आहे, आई एकविरा माऊलीचा उदो उदो. व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा. छोटासा व्हिडिओ आहे, तुमच्या मित्रपरिवारापर्यंत नक्कीच पोचवा. लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. आई एकविरा माऊलीचा उदो उदो. जय एकविरा माऊली.